सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नातेसंबंधातील युवतीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाला तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्यानं काल सोमवारी सकाळी थेट हुतात्मा अनंत काणारे जॉगिंग ट्रॅक गाठत तिच्या पोटात चाकू भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेनं ट्रॅकवरील इतर महिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे हल्लेखोर बिथरला. त्याच्या हातातील चाकूमुळे सुरुवातीला सर्वच जण 2 पावले मागे आले, मात्र काही क्षणातच जॉगर्सनं त्याला पकडून बेदम चोप दिला. 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं, तर युवतीला देखील तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुंबई नाका पोलिसांनी याबाबत सांगितलेली माहिती अशी की संशयित युवक केदार जंगम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. सोमवारी सकाळी 9:30 वाजता हुतात्मा अनंत काणारे मैदानावर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी करता सराव करणाऱ्या युवतीला संशयित केदार जंगम यानं अडवलं. ती त्याच्या नात्यातीलच होती. दोघांमध्ये प्रेमसंबंधही होते. मात्र 4 दिवसांपूर्वी संशयित केदार याला तिचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आलेला होता. त्यामुळे तो 2 दिवसापासून अस्वस्थ होता. यावरून त्या दोघांमध्ये वादही झाले. हे वाद सामंजस्यातून सुटावे यासाठीच तिने त्याला चर्चा करण्यासाठी मैदानावर बोलावलेलं होतं. त्यावेळी ती दुसऱ्या मित्राशी बोलत असल्यानं केदारचा आणखीनच संताप झाला आणि त्यानं तिच्या थेट पोटात चाकूच भुसकला. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून रक्तस्राव झाल्यानं ती जागेवरच कोसळली. तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितलंय. दरम्यानच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तरुणीनं त्याला आणि त्याच्या मैत्रिणीला बोलावून घेत खरे खोटे करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच वेळी तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.